हिशोब रात्री हिशोब बघावं तेव्हा हिशोब सुरू असतो यांचा. काय बडबडतेस? काही नाही. हो ऐका ना, ती श्रीकांतची बहीण आहे ना सुपर्णा, तिचा भावनाला फोन आला होता. भावनाला घरी भेटायला बोलवले तिने. हो ऐकताय ना? हो मी काय बोलते याकडे लक्ष आहे ना तुमचं? ऐकतोय ऐकतोय. आत्ता मगाशी येऊन इथे तमाशा करून गेली ना ती बाई, आणि आता लगेच भावनाला भेटायला बोलवलंय तिने. तेच तर. की काय चाललंय तिच्या मनात? काहीतरी वेगळं कॅल्क्युलेशन आहे. ते काही मला माहिती नाही, पण मला मनात न वाटतंय की भावनाने तिच्या घरी जाऊ नये. हो बघा ना, त्या एवढ्याशा लहान आनंदी बरोबर कसं वागतात ही माणसं. भावना बरोबर पण असंच काहीतरी चुकीचं वागली म्हणजे नाही, ही दोघं नवरा बायको ना राक्षसच वाटतात तो मला. कधी काय करतील ना याचा भरोसाच नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण आमच्या बहिणाबाईंनी काय ठरवलंय? जायचं का नाही जायचं? जायचंच म्हणते, आणि बाबाई हो म्हणालेत. काय? हो. मी काय म्हणते, तुम्ही जाल का भावना बरोबर? तेवढाच तिला आधार होईल. आणि त्यांचा काही चुकीचा हेतू असेल तर तोही तुम्ही हेराल ना. जाल ना? मी म्हणते जाच. आलेच मी. हा. चला येते. थांब भावना. तू एकटी जाऊ नकोस, मी येतोय तुझ्यासोबत. हो मग काय? कोणीतरी जायला पाहिजे ना तिच्यासोबत. ती माणसं किती भयंकर आहेत माहिती आहे ना तुम्हाला? मागच्या वेळी जेव्हा ही तिकडे गेली होती तेव्हा किती वाईट वागले होते त्या लहान मुलीबरोबर. केवढा तमाशा केला होता. आता ही एकटी जाते, हिच्याशी काही बरे वाईट वागले, मग कोणीतरी गेलं पाहिजे तिच्यासोबत. भावना, मी येतोय तुझ्यासोबत आणि मी बघतो काय हिशोब करायचा आहे त्यांचं ते. संतोष, अगदी बरोबर बोलतोस तू, पण हे बघ जरा शांतपणे. हा, काळजी घे. हो बाबा. भावना तू हो पुढे, मी गाडी घेऊन आलो. येते. अगं हा, त्याचं काय झालं माहितीये का? एक होतं झुरळ. काय बोलतोयस? कोणाबद्दल बोलतोयस? अगं मी झुरळाबद्दलच बोलतोय. त्याचं काय आहे, एक होतं झुरळ आणि त्याला दिसला केक, कारण त्याला खूप गोड खायची इच्छा झाली ना. मग ते पडलं केक मध्ये, मग त्याने सगळा केक खवला. काही काय बोलतोस? आय नो तू स्टोऱ्या बनवतोस. नाही नाही मला माहितीये केक कोणी खाल्लाय. तुझी वहिनी, तुझी बहीण आणि आजीने मिळून माझा केक खाल्लाय. नाही नाही हनी, खरंच असं नाही. आय न्यू इट. हे असंच होणार होतं आणि आता स्टोऱ्या बनवतो. नाही नाही नाही, खरंच असं काहीही झालेलं नाही. या घरात ना जरा म्हणून मनासारखं जगता येत नाही. थोडी पण प्रायव्हसी नाहीये इथे. हा ना एक बेसिक सेन्स आहे. कोणाचं पार्सल आलं ना की ते उघडू नये, त्याला हात लावू नये. तुझ्या घरच्यांकडे तो पण सेन्स नाही. नाही नाही हनी, हे माझ्या घरच्यांनी नाही केलंय खरं. तरी मी म्हंटल होतं आपण वेगळे राहूया, पण तू माझं ऐकशील तर खरं ना? हनी माझं ऐकून तर घे. मला तू काही ऐकायचं नाहीये. मला तुझं तू शांत बस. हो ना हनी, प्लीज हळू बोल. अगं हो, मी शटअप तो हनी, मी दुसरा केक ऑर्डर करतो ना, ऐक ना. अरे काय पैसे नको. तू कशाला मध्ये बोलतोयस? कोण आहेस तू? हे बघ, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तू कशाला मला सांगतोयस तिला बोलू नकोस ते? हा, या घरात एक एक पैसा कमवून आणायला आम्ही किती मेहनत घेतो याची कल्पना तरी आहे तुला? तुला काय रे, नुसतं आयतं बसून खायचंय, नुसतं खायचंय झोपायचंय, खायचंय झोपायचंय, बाकी काय करता येतं? फुकटचं खातोय. फुकटचं खायला लाज नाही वाटत तुला? संतोष, वेळ झाला आता. विसरू नकोस, व्यंकी मोठा भाऊ आहे तुझा. मोठा भाऊ आहे? हा मोठा भाऊ आहे? बाबा तुम्हीच म्हणता ना, मुलं मोठी झाली की त्यांनी कमवतं झालं पाहिजे, कर्तृत्ववान झालं पाहिजे. मग याच्या बाबतीत का? याला का नाही तो नियम लागू पडत का? हा मुका आहे म्हणून. आणि
तुला बजावून ठेवतोय आम्ही जेव्हा एखाद्या सिरियस डिस्कशन मध्ये असतो आणि मुळात मी जेव्हा काही सिरियस मुद्दा डिस्कस करत असेल ना तेव्हा मध्ये मध्ये नाक नाही खुपसायचं. स्वतः या घरचा मोठा मुलगा आहे असं नाही समजायचं, कळलं ना? गप्प बसायचं आणि आहे ना जरा 4 पैसे कमवायला शिक. स्वतःचं पोट भरण्यापुरतं तरी पैसे कमवायला शिक. जा कुठेतरी नोकरी कर. कळलं ना? मला शिकवतोय तिला सांगू नको. पिंकी, हे बाळा, दादा, दादा, तुला काय रे नुसतं आयतं बसून खायचंय, नुसतं खायचंय झोपायचंय, खायचंय झोपायचंय, बाकी काय करता येतं? फुकटचं खातोय.